मित्रमैत्रिणींनो नमस्कार। आज आपल्या संपूर्ण देशभरामध्ये एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे आपले पंतप्रधान मोदी आणि त्यांचे परम मित्र अदानी किंवा अंबानी यांचं बहुतेक ब्रेकअप झालेलं आहे। कसं काय? कारण आपल्या पंतप्रधानांनी आजपर्यंत कधीही अदानीचं नाव घेतलेलं नव्हतं। ते आज त्यांनी नाव घेतलं आणि नाव उगीचच घेतलं असं नाही, तर त्यांनी डायरेक्ट आरोप केलेले आहे की अदानी आणि अंबानी यांनी काँग्रेसला ट्रक भरभरून पैसे पाठवलेले आहेत। ते कसे पाठवलेले आहेत, कुठून पाठवलेले आहेत, असा त्यांनी डायरेक्ट या दोन कंपन्यांवर आरोप केलेला आहे। हा व्हिडिओ बघा। इन्होंने अंबानी अडानी को गाली देना बंद कर दिया। मैं आज तेलंगाना की धरती से पूछना चाहता हूं, जरा ये साझाद घोषित करें कि चुनाव में ये अंबानी अडानी से काले धन के कितने बोरे भर करके रुपये मारे हैं, क्या टेम्पो भर करके नोटे कांग्रेस के लिए पहुंची है क्या? ऐकलं तुम्ही? आपले पंतप्रधान असं बोलत आहेत जसं काही ते विरोधी पक्षामध्ये आहे आणि सरकार काँग्रेसचं आहे। ते असं विचारत आहेत की काय सौदा झालेला आहे, टेम्पो भरून भरून यांनी पैसे पाठवलेले आहेत का? मला असं वाटतं की ही तर ईडी आणि सीबीआयसाठी खूपच चांगली बातमी आहे। त्यांच्या गाडीमध्ये जर अजून पेट्रोल उरलेलं असेल तर त्यांनी लगेच या दोन्ही कंपन्यांकडे जायला पाहिजे आणि बघायला पाहिजे कुठले टेम्पो भरून भरून यांनी काँग्रेसला पैसे दिलेले आहेत। तर यांची चौकशी नक्कीच झाली पाहिजे आणि जे कोणी दोषी असतील, काँग्रेस असेल किंवा मग अदानी अंबानी असेल, तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे, याची आपण सगळ्यांनी मिळून पंतप्रधानांकडे मागणी करूया। आता पंतप्रधान अजून एक म्हटले की रातोरात काँग्रेसने किंवा राहुल गांधी यांनी अदानी आणि अंबानी यांना शिव्या देणं बंद केलेलं आहे। ते असं म्हणतात की जेव्हापासून इलेक्शन लागले तेव्हापासून यांनी शिव्या देणं बंद केलेलं आहे किंवा त्यांचं नाव घेणं बंद केलेलं आहे। तर पंतप्रधान हे खूप मोठं खोटं बोललेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काल, परवा आणि त्याच्या आधीच्या प्रत्येक सभेमध्ये राहुल गांधींनी अदानीचं, अंबानीचं नाव घेतलेलं आहे। ते व्हिडिओ मी तुम्हाला छोटी छोटी क्लिप दाखवणार आहे आणि हे पाहून तुम्हाला कळेल की आपला पंतप्रधान किती मोठा खोटारडा आहे। हे कालचं म्हणजे 7 मेचं भाषण आहे राहुल गांधी यांचं। ये सड़कें, ये पुल आपके हैं, अदानी के नहीं है, और पूरा पूरा उनको देते रहते। ते असं म्हणतायत की हे रस्ते आणि हे सगळं आपलं आहे, ते अदानीचं नाही आहे आणि आपल्या पंतप्रधानांनी हे सगळं त्यांना देऊन दिलेलं आहे। अदानी का नाम सुना है आपने? सुना है? अदानी को प्रधानमंत्री, आपकी जमीन, आपका जल, आपका जंगल देना चाहते हैं। हिंदुस्तान में सारे के सारे एयरपोर्ट, पावर स्टेशन, पोर्ट्स, इंफ्रास्ट्रक्चर सारा का सारा नरेंद्र मोदी जी ने इन्हीं 22-25 लोगों को दिया। पुढचा 6 मेचा म्हणजे परवाचाच व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये राहुल गांधी असं म्हणतायत की आपल्या पंतप्रधानांनी या अदानीला तुमच्या सगळ्यांची जमीन, जंगल आणि सगळ्या गोष्टी देव केलेल्या आहेत। त्यानंतर हे 30 एप्रिलचं एक भाषण बघा। मोदी जी की अदानी और अंबानी के साथ फोटो तो देखिए ना, देखिए ना, सूट में मोदी जी, अदानी जी, अंबानी जी राम मंदिर में, देखिए तो है ना। आता हे व्हिडिओ पाहिले तुम्ही? इतकंच नाही, परवाच्या दिवशी राहुल गांधी पुण्यामध्ये आलेला होता। मी सध्या पुण्यात आहे आणि परवाच्या दिवशी राहुल गांधीच्या सभेला मी फार जवळून त्याला पाहिलेलं आहे आणि या भाषणामध्ये सुद्धा राहुल गांधीने अदानीचं नाव घेतलं होतं आणि तो असं म्हटला की मी येताना जे एअरपोर्ट मला लागलं, लखनौ एअरपोर्टवर, तो असं म्हणाला की हे एअरपोर्ट मी पाहिलं तर ते अदानीचं आहे। मग त्यांनी अनेक एअरपोर्टची नावं अशी गिणवलेली आहेत। तोही व्हिडिओ तुम्हाला इंटरनेटवर मिळून जाईल। थोडक्यात इलेक्शन डिक्लेअर झाल्यापासून ज्या ज्या ठिकाणी राहुल गांधी जातो त्या त्या ठिकाणी राहुल गांधी या बड्या उद्योगपतींची नावं घेतो। तो हे सांगतो की हे कसे पंतप्रधानांचे मित्र आहेत आणि त्यांनी आपल्या सगळ्या सामान्य नागरिकांचं नुकसान केलेलं आहे। द वायरच्या पत्रकारांनी तर हेही सांगितलं की राहुल गांधी यांनी 103 वेळा अदानीचं नाव घेतलेलं आहे आणि 30 वेळा अंबानीचं नाव घेतलेलं आहे। आता हे सगळे राहुल गांधींचे व्हिडिओ पाहिले आणि पंतप्रधानांचा आजचा व्हिडिओ पाहिला तर ह्याच्यावरून तुम्ही हे म्हणाल की नाही की आपला पंतप्रधान हा खोटारडा आहे का? तुम्ही नाही म्हणणार। एखाद्या खोटारड्या माणसाला खोटारडाच म्हणायला पाहिजे आणि पंतप्रधान लेवलची व्यक्ती जर इतक्या खालच्या लेवलला येऊन खोटं बोलत असेल तर मला सांगा, या लोकांना आपली खरंच काळजी आहे असं तुम्हाला वाटतं का? हे लोक खरंच आपल्या हिताचं काही करत असतील का? मला तरी तसं बिलकुल नाही वाटत। आता आपल्या पंतप्रधानांचा हा व्हिडिओ आल्याच्यानंतर राहुल गांधींनी उत्तर म्हणून एक पंतप्रधानांना आजच व्हिडिओ बनवलेला आहे, तोही आत्ता पाहून घ्या। नमस्कार मोदी जी, थोड़ा सा घबरा गए क्या?
नॉर्मली आप बंद कमरों में अदानी जी अंबानी जी की बात करते हो, पहली बार आपने पब्लिक में अदानी अंबानी बोला। और आपको यह भी मालूम कि ये टेम्पो में पैसा देते हैं। क्या ये आपका पर्सनल एक्सपीरियंस है क्या? एक काम कीजिए, CBI को इनके पास भेजिए ना, पूरी जानकारी करिए, इंक्वायरी कराइए, जल्दी से जल्दी कराइए, घबराइए मत मोदी जी। और मैं देश को फिर से दोहरा के कह रहा हूं, जितना पैसा नरेंद्र मोदी जी ने इनको दिया है ना, उतना ही पैसा हम हिंदुस्तान के गरीब लोगों को देने जा रहे हैं। महालक्ष्मी योजना, पहली नौकरी पक्की योजना, इन योजनाओं के माध्यम से करोड़ों लाखपति बनाएंगे हम। इन्होंने 22 अरबपती बनाए हैं, हम करोड़ों लाखपती बनाए। आता पंतप्रधानांच्या या भाषणाच्या खाली लोक काय म्हणाले हेही मी पाहिलं, तुम्हाला इथे कमेंट्स दिसत असतील। लोक त्यांना हे म्हणायला लागलेले आहे की वारं फिरलंय, सत्तांतर होणार आहे, यांची सत्ता जाणार आहे, त्याच्यामुळे ते घाबरलेले आहे आणि घाबरल्यामुळे आता ते काहीही बरळायला लागलेले आहेत। किंवा काही लोक असं म्हणायला लागले की बहुतेक असं झालं आहे की या दोन्ही मोठ्या कंपन्यांनी BJPला पैसे देणं कमी केलेलं आहे, कारण आता सत्ता बदलणारे यांना पैसे देऊन तसे काही फायदा नाही आणि म्हणून मोदी यांना राग आलेला आहे। सगळ्या याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे तर मला नक्की तुम्ही सांगाच, पण आपण सगळ्यांनी आपल्या पंतप्रधानांना एक अपील नक्कीच करूया की पंतप्रधानांनी निदान दिवसाला एक तरी खरं बोलावं। दिवसाला नसेल बोलता येत तर एका आठवड्याला तरी एक खरं बोलावं, तेही नसेल जमत तर महिन्यातनं तरी एखादी गोष्ट खरी बोलावी। कारण जगामध्ये ना भारताचा पंतप्रधान खोटारडा आहे ही इमेज जर गेली ना तर ती आम्हाला बिलकुल आवडणार नाही। मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आपल्या पंतप्रधानांना ताकद देऊया, जसं रवीश कुमार असं म्हणाले की आपण सगळ्यांनी मिळून पंतप्रधानांना ताकद देऊया, त्यांना सांगूया की तुम्ही खरं बोला, खरं बोलणं हेच चांगलं असतं। नाही काही लोकांना असं वाटत असेल की आपला पंतप्रधान खोटा नाही बोलत, तर त्या लोकांना हा व्हिडिओ नक्की पाठवा। तर आज आपण इथेच थांबूया। या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून मला नक्की सांगा, मी सगळ्यांच्या कमेंट्स वाचत असते। धन्यवाद।